रामकृष्ण हरी. हरिपाठाच्या अभंगातल्या पुढच्या काही ओळीतली रंजक कथा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. ओळी आपण ऐकणारच आहोत. ऐका. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. इथे मोठी गंमत आहे. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्यात सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. काय आहे? एकदा भगवान शेषाची प्रकृती खराब झाली म्हणे. शेष म्हणजे शेषशायी विष्णूचं आसन, ज्या शेषावरती भगवान विष्णू विराजमान असतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय दाबत असते, ते शेष. या शेषांची प्रकृती खराब झाली म्हणे. आणि शेषांची प्रकृती खराब झाल्यावर भगवान विष्णूने आदेश दिला. ते म्हणले, अहो माझं आसनच बिघडलंय, त्याला नीट करायला हवं, औषध द्यायला हवं. काय करायचं? मग काय, देवाच्या आसनाची प्रकृती बिघडली आहे म्हटल्यावर आले वैद्यराज, आले अश्विनीकुमार, आले सगळे, आले बघू लागले, तपासू लागले. जे जे औषध दिलं जाईल ते औषध खराब होऊ लागलं, परिणामच नाही. उलट वैद्यांनी सांगितलं की औषधाचं विष व्हायला लागलंय, औषधाचंच विष व्हायला लागलंय. विष्णूंनाही प्रश्न पडला की औषधाचं विष का होत आहे. बघा, देवाच्या लीला आगाध असतात. कथा म्हणूनच ऐकाव्यात. कथा खऱ्या की खोट्या या भानगडीत नसतं पडायचं. म्हणजे शहाणी माणसं काय विचारतात ठाऊक आहे तुम्हाला? त्यांना सांगितलं ना शेषांची प्रकृती बिघडली होती आणि म्हणून मग वैद्यराजाला बोलून आलं. मग ते लोक मला विचारतील, त्यावेळेला वेटरनरी डॉक्टर होते का? कुलकर्णी, त्यावेळेला वेटरनरी डॉक्टर होते का? कारण शेष तर नाग, नाग म्हणजे प्राणी, प्राण्याला तपासायला माणसाचा डॉक्टर जमणार नाही. मग त्यावेळेला स्वर्गामध्ये वेटरनरी ट्रेनिंग होती का? बाकी वैद्यांचं आम्हाला माहित आहे, होते म्हणे. असतीलही की वेटरनरी डॉक्टरही असतील, काय त्याला, पशुचिकित्सक सुद्धा असतीलच. फालतू प्रश्न विचारायचे नसतात. प्रकृती बिघडली. कथा का ऐकायची? कथा ऐकायची यासाठी की कथेतलं सार काय ते कळावं म्हणून. मी आधीच सांगितलं तुम्हाला, कथा फार छान झाली. कथा कशी ऐकायची असते तेही सांगितलं होतं. कथा श्रद्धेनं ऐकायची असते, कथेतला सार बघायचा असतो, कथेतला भाव बघायचा असतो. काल आपण बघितलं ना, देवाची येद्वारी उभा क्षणभरी. पण तो क्षण कधी साधता येईल? तो क्षण अनेक वर्षाच्या मेहनतीनं साधता येतो, अर्पण करून साधता येतो, निवृत्तीनंतर साधता येतो, ज्ञान घेऊन साधता येतो, मग मुक्तीकडे जाता येतं. तो क्षण देवाची कथा अशी ऐकायची असते. भगवान शेषाची प्रकृती बिघडलेली आहे, वैद्यराजांना बोलवलंय, वैद्यराज तपासतायत, औषध देतायत, औषधाचा कवडीचाही परिणाम होत नाही. उलट एका वैद्याने तर सांगितलं, अहो महाराज यांना औषध द्यायला आम्ही देवा औषध काढलं, पण ते औषध विषारी होत आहे. का होतंय ते कळत नाही. मंदस स्मित करत भगवंतांनी सांगितलं, वैद्यराज आमच्या शेषाला बरं करायचं असेल तर औषधाला देण्याआधी, बनवण्याआधी तुम्ही आमच्या शेषाचे डोळे बंद करा आणि मग त्याला डोळे बंद करून औषध तयार करा. तसंच औषध त्याला द्या, मग ते उपयोगाला येईल का बघा. ते म्हणले, हे काय? रोग्याचे डोळे बंद करायचे, मग त्याचं औषध करायचं, मग त्याला औषध पाजायचं, मग त्याचे डोळे उघडायचे. ही काय भानगड नवीन? भगवंत म्हणाले, मी सांगतोय तसं करा ना. वैद्य तुम्ही आहात, औषध तुम्हाला माहित आहे, पण घडतंय काय ते मला माहित आहे. वैद्यांनी शेषाचे डोळे बांधले, औषध तयार केलं आणि ते औषध शेषाच्या मुखात घातलं. मग जरा शेषाला बरं वाटायला लागलं. देवा म्हणाले, ही काय भानगड, कशाने झालं असं? ते म्हणाले, अहो सोपं आहे. शेषाची नजरच इतकी विषारी आहे की ती औषधावर पडल्याबरोबर त्या औषधाचं विष होत होतं. म्हणून तुमचं औषध काहीच काम करत नव्हतं.
त्याची नजरच औषधावर पडू नये म्हणून मी डोळे बांधायला लावले, औषध कामाला आलं, प्रकृती सुधारली. नजर विषारी, औषध विषारी. मनात विष, बाहेर विष. मग मनात विष नसावं यासाठी काय करायला हवं? मी जे काम करतो आहे ते काम करता करता मनातलं विष बाहेर निघावं यासाठी माझ्या मनामध्ये देवाचा, प्रभूचा, भक्तीचा, सज्जनांचा, सद्गुणाचा विचार असायला हवा. म्हणून माऊली सांगतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाई असता. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात राहा, पण आपली कामं करता करता मनामधून, आतून, अंतःकरणातून आवाज येऊ दे आणि तुमच्या जिव्हेनी त्याच नामाचा वेग धरला पाहिजे. आणि मग बघा परमेश्वराची प्राप्ती होते. प्रल्हादाला देवाची प्राप्ती कशी झाली? सुरुवातीला मी म्हणून सांगितलं मला जमीन कसदार करायची आहे. प्रल्हादाला देवाची प्राप्ती कशी झाली? बाकी काही नाही, नारायण नारायण नारायण. अर्थता होती हो. रोजची कामं करायची आहेत, पण वाक्य शब्द एकच, नारायण नारायण नारायण. त्या नारायण नारायण म्हणण्यात तो नारायणाशी इतका एकरूप झाला की देवाची प्राप्ती झाली. एकरूपता यादी लागते, तद्रूप व्हावं लागतं, देवाशी एकरूप एक रस व्हावं लागतं, होऊन जातं. मनात नारायणाचा विचार आहे. पूजा केल्यानंतर कृष्णार्पणमस्तु का म्हणायचं? त्या देवाला अर्पण का करायची? अर्पण देवाला करायची आहे म्हणून भावना शुद्ध असते. भावना शुद्ध, हे देवाला अर्पण करतोय मी, मग माझं नीट आलं पाहिजे म्हणणं सोडून द्या. आता लोक अर्पण करायच्या गोष्टी, खिडक्या सुपाऱ्या वापरतात, बारक्या खारक्या वापरतात, न वापरायचं ब्लाऊज पीस वापरतात. सोडून द्या, हा भाग सोडून देऊ आपण. जो हरीकडे पाठ फिरली ना की असं होतं, मग कशी मिळेल मुक्ती? देवाला जे अर्पण करायचं आहे ते उत्तम असलं पाहिजे. असोनी संसारी जिवे वेगू करी, देवाचं नाव सतत तुझ्या मनामध्ये येऊ दे. आता का आवश्यक आहे हे लक्षात घ्या. आता कशासाठी आवश्यक आहे? आता माध्यमांची रेलचेल झालेली आहे. इतकी रेलचेल झाली आहे की माध्यमांच्या मधून सगळ्या वाईट गोष्टी बाहेर पडायला लागल्या. कोणतीही मालिका बघा, याचं लफडं, त्याचं लफडं, त्याच्यासोबत, त्याच्या बायकोसोबत याचं, याच्यासोबत त्याचं. अशा वेळी मनातल्या विचारांच्या मध्ये विचार न राहता विकार येऊ लागतो. अशा वेळी आपलं काम कसं नीट होणार? अभिमन्यूला चक्रव्यूहाचा भेद गर्भात सांगताना सुभद्रेला झोप लागली म्हणे आणि म्हणून अभिमन्यू ऐकू शकला नाही. आता गर्भातले सगळेच अभिमन्यू नको नको त्या गोष्टी ऐकायला लागलेत. मग त्यांना कसं बरं ज्ञान प्राप्त होईल? ते प्राप्त व्हायचं असेल, असोनी संसारी जिवे वेगू करी. तू संसारातली तुझी कामं करताना प्रचंड वेगाने सतत 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 ईश्वराचं नामस्मरण करत जा. ईश्वराचं नामस्मरण तुझ्या कामातलं मांगल्य वाढवत जाईल, हे लक्षात ठेव. आणि हे मांगल्य वाढवणंच आवश्यक आहे. ते वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा काय होऊ शकतं हे सांगतोय पुढच्या भागामध्ये. नमस्कार.